हा महिला आरक्षणाला चर्चा चालू आहे. चर्चा सुरू असताना राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना जादूगर असं म्हटलं. हा. जादूगर तर आहे ना पंतप्रधान. म्हणजे इतका मोठा पॉवरफुल जादूगर आहे की ते जगातले जे मोठे मोठे युद्ध सुरू होते, हे जादूगर असं म्हणायचं की मी माझ्यामध्ये इतकी ताकद आहे, मी भारतामध्ये बसून हे सगळं युद्ध आम्ही संपवू शकतो. तर त्याच्यामध्ये काही हे नाही आहे. जादूगर आहे म्हणजे बरं, तर ही MIM पार्टी जी आहे ती दहशतवाद्यांची संघटना आहे असे तुमचे मित्र नितेश राणे म्हणतात. काय आहे की या माणसाला तुम्ही लोकांनी खूप जास्त महत्त्व दिलेले आहे. त्याची हाईट प्रमाणे तुम्ही त्याला महत्त्व दिले असते तर आम्हाला कळलं असतं. पण काय आहे की दररोज उठून त्याला काहीही विकासाच्या बाबतीत बोलायचं नसतं. फक्त मुस्लिम 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 याच मुद्द्याने त्याची राजनीती सुरू आहे. आणि दुर्दैवाने भारतीय जनता पार्टीने अशा 4 पिल्लू सोडलेले आहे मार्केटमध्ये. त्याच्यामध्ये हे नितेश राणे आहे, ते पडळकर आहे, ते नगरचं कोण संग्राम जगताप आहे, ते आमची ते डान्सर बाई कोणती आहे अमरावतीची, ती एक बाई आहे. हे सगळ्या लोकांना सोडलेले आहे. काहीही त्यांना तुम्ही नाही का विकासाच्या बाबतीत विचारलं ना तर ते उत्तर तुम्हाला नाही का मुस्लिमांवरही उत्तर मिळेल तुम्हाला. तर त्यांची राजनीती, त्यांचं जेवण भेवण सगळं त्यांचं दररोजचं जे काही चालतं ना ते फक्त मुस्लिमांच्या मुळेच चालत आहे. तर आता नितेश राणेने जे म्हटलेले आहे की MIM जातीवादी संघटन आहे करके, किती लाचार आहे म्हणजे या माणूस. आमचा एक प्रतिनिधी जे आहे ना, एक मौलाना आहे, मुफ्ती आहे, ते विधानसभेमध्ये बसतो. तुमची ताकद आहे का त्यांना काढण्याची? नरेंद्र मोदी साहेब जे तुमचे पप्पा आहे ना, त्या लोकसभेमध्ये बसतं ना, तर आमच्या तिथे एक वाघ बसतो, त्याचं नाव बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी आहे. तर तुमच्यात हिंमत असेल ना तर पहिले असदुद्दीन अवैसीच्या बाबतीत काहीतरी निर्णय घ्या. आतंकवादी संघटन असेल तर आतंकवादी संघटनेचा एक सदस्य महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कसं बसू शकतं, हे तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगा. काय हे अशा प्रकारचे फालतू स्टेटमेंट देणे, आणि काय हे सभेमध्ये गेल्यानंतर त्याला माईक दिसल्यानंतर नाही का काही बडबड करतो आणि त्याच्या समोर नाही का चिल्लू पिल्लू बसलेले असते, ते टाळ्या वाजवतात आणि त्यांना असं वाटतं की अरे बापरे मी खूप मोठा झालेला आहे. कसं म्हणजे जितकी त्याची हाईट आहे ना त्याच्यापेक्षा किती पटीने त्याचं डोकं हे मेंदू आहे. एक महत्वाचं म्हणजे पेट्रोल डिझेल हे युद्धाचा परिणाम झालाय त्यातून अजूनही आपला महाराष्ट्र आपला भारत सुधरू शकलेला नाहीये. छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळूजमध्ये एकाने तर डोकं फोडून घेतलं, गॅस मिळत नव्हतं म्हणून. अशी स्थिती अजूनही कायम आहे. पण हे मान्य करायला कोणीही तयार नाही आहे ना. म्हणजे ठीक आहे, काही नेत्यांचे फॅक्टरीज आहे वालूजमध्ये, तर त्यांना विशेष सवलती देण्यात येत आहे. आणि कोणीही याच्या बाबतीत बोलायला तयार नाही आहे की आज काय परिस्थिती आहे, युद्धाचा काय परिणाम झालेला आहे. काही बोललं तर त्याचा थेट जे आरोप जाईल ना ते आपले पंतप्रधानवर जाईल. म्हणून ते कोणीही याच्या बाबतीत बोलायला तयार नाही आहे. आता तुम्ही जे परिस्थिती बघत आहे, आमची तर चिंता हे आहे की येणाऱ्या काळामध्ये खूप भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे. आणि याच्या बाबतीत आमची अपेक्षा आहे की केंद्र आणि राज्य सरकारने याच्या बाबतीत घाणेरडे राजनीती न करता चांगल्या रीतीने ते हँडल करायला पाहिजे. तुमची नगरसेविका सर्वाधिक जास्त चर्चेत राहिली या निवडणुकीमध्ये, तर आता तिला टार्गेट केलं जात आहे आणि जे प्रमाणपत्र आहे ते बनावट आहे असं म्हणून आता तुम्हाला सत्ताधारी पक्ष हिणवत आहे. तुम्ही तुमच्या चॅनलवर सुद्धा दाखवले होते की औरंगाबाद महानगरपालिके छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये MIMचे 16 कॉर्पोरेटर्स आता जाणार घरी. त्यांच्यावर झालेले आहे केसेस, ते घरी बसणार. हे तुम्हीच दाखवले होते ना, खूप सारे चॅनल्सने दाखवले होते ना, किती जोरात ओरडत होते, आपण लाईव्ह करत होते, हेडलाईन्स दाखवत होते, ब्रेकिंग न्यूज चालवत होते की MIMचे 16 सदस्य त्यांचा पद रद्द होणार. झालं का काही? इम्तियाज जलील 2014 मध्ये निवडून आला, 2 बायका 4 मुले, 1 बायका 2 मुले शोधत आहे मी, आजपर्यंत मिळाले नाही. तर बोलण्यासाठी काही असतं ना. आता सहर ते मुलीच्या बाबतीत
त्या मुलीच्या मागे इतकं लागलेले आहे. आता सरकार आहे, प्रशासन आहे, ते आपली कारवाई करत आहे. मी बोललो ती मुलीला, त्याच्या वडिलांना. अ, खूप सारे म्हणजे त्यांच्याकडे पुरावे आहे, असं काही नाही आहे. पण काय आहे की MIM दिसला, मुसलमान दिसली, की चला चला आपली दुकान सुरू करा. तर खूप सारे नेता आमच्यामुळे खूप मोठे होण्याचा प्रयत्न करतात आणि मीडियावाल्यांनाही खूप चांगलं वाटतं की बाबा चला मिळालं, आपल्या 2 दिवसासाठी आपल्याला खुराक मिळाली, आता चलाएंगे अपनी दुकान धंदे. आम्ही देशाच्या घटनेवर हल्ले होऊ देणार नाहीत असं राहुल गांधींचं वक्तव्य आहे. आणि दुसरीकडे संविधान धोक्यात आहे असं तुम्ही जे बोलतात किंवा समाजही बऱ्याचदा बोलतोय. काय यात सत्यता आहे? खरंच एक दुरून प्रश्न आहे की भाजपावर टार्गेट करत लगे असं म्हटलं की दलितांना हिंदू म्हणता मग त्यांना तुम्ही अधिकार का देता? खरं आहे ना. आज जे जे इख्तियार केंद्र सरकारला आहे, पार्लमेंटला आहे, ते तुम्ही डिसिजन राज्य सरकारला दिलेले आहे, ते वर्गीकरणाच्या बाबतीत. हे एक षडयंत्र आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या, भारतीय जनता पार्टी आणि RSSचं एक जे षडयंत्र आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये वर्गीकरणच्या नावाखाली आपण SC समाजातला जे रिझर्वेशन त्यांना मिळत आहे, ते कसं आपण खिसकावून घेऊ शकतो, याचा हे सगळं प्रयत्न आहे. हे सुरू झालेलं आहे आणि माझी विनंती आहे SC समाजाला की याला आपण कॅज्युअली घेऊ नका. खूप मोठ्या षडयंत्र या देशामध्ये SC समाजाच्या विरोधात सुरू आहे. तर त्यांनी जागृत राहून देशामध्ये एक मोठा आंदोलन उभा करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्यासोबत आम्ही राहणार आहे. बरं. तुम्ही जनता दरबार भरवताय. बऱ्याचदा असं पाहायला मिळतं की आपल्या शहरामध्ये नेते जनता दरबार भरवत नाही किंवा त्यांच्या लोकांना, मतदारांना काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत, अडीअडचण दूर केल्या जात नाही. भले तुम्ही पदावर नाहीये, भले तुमच्याकडे पद नाहीये, मात्र एक माणूस म्हणून तुम्ही अशी खुर्ची टाकून समस्या सोडवता, काय सांगाल? नाही, हे सगळे जे कॉर्पोरेटर्स आहे ते MIM पक्षाचे कॉर्पोरेटर्स आहे आणि असा प्रयोग जे आहे ते हैदराबादमध्ये आमचं जे हेडक्वार्टर आहे दारुसलाम, तिथे OICs आहे, खासदार, आमचे जे 7 आमदार आहे ते स्वतः आणि जे 50च्या जवळ जे कॉर्पोरेटर्स आहे ते सगळे लोक दररोज सकाळी 11 वाजेपासून त्या जनता दरबारमध्ये बसतात दररोज. आणि अनेक वर्षापासून हे सुरू आहे. म्हणजे एका नेत्याला शोधण्यासाठी ते कुठे गेला, ऑफिसमध्ये आहे तर ऑफिसमध्ये नाही आहे, घरी गेल्यावर नाही आहे, कुठे ते भेटत नाही आहे. तर लोकांच्या सोयीसुविधासाठी अशा प्रकारचे जनता दरबार जे आहे हैदराबादमध्ये होतो. आता आमच्याकडे ही खूप मोठी संख्या निवडून आलेली आहे कॉर्पोरेटर्सची आणि लोकांना एका छताखाली इथे आमचे विरोधी पक्षनेता आहे, गटनेता आहे, सगळे कॉर्पोरेटर्स आहे. जे काही लोकांचे मुद्दे असतील ते मुद्दे घेऊन आल्यानंतर त्याचा निवारा कशा करता येईल चर्चा करून, पत्र देऊन, हे सगळं करण्याचा निर्णय आम्ही या जनता दरबारमध्ये केलेला आहे. आज हे पहिला जनता दरबार आहे दारुसलाममध्ये. आमचा प्रयत्न हे आहे की पॅनल सिस्टममध्ये जे जे 4-4 कॉर्पोरेटर्स निवडून आलेले आहे त्यांच्या पॅनलमध्येही जनता दरबार आपण भरवू. ते 4ही कॉर्पोरेटर्सला बोलवू एका ऑफिसमध्ये आणि त्या एरियातले लोकांचा त्याचा एक शेड्यूल तयार करून, टाइम टेबल तयार करून अशा प्रकारचाही आम्ही प्रयोग करणार आहे.